आजचा प्रवास निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका घरापर्यंतचा. चहूबाजूने असलेल्या सह्याद्रीच्या या डोंगर रांगा, गर्द झाडी आणि या साऱ्यांच्या कुशीत उंच डोंगरावर विसावलेले छोटेसे टुमदार बसकणीचे हे एकमेव घर. उंच कड्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे घर आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पाहता क्षणी मनाला याची भुरळ पडावी असाच काहीसा. येथून दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या विस्तीर्ण डोंगर रांगा नजरेस पडतात. त्यांना पाहत असताना नकळत त्या बरेच काही शिकवून जातात असा भास होतो. शांत वातावरण, सर्वत्र पसरलेली कोवळी सूर्यकिरणे, कानावर पडणारा पक्ष्यांचा किलबिलाट, अंगावरून वाहणारा थंडगार वारा, खुल्या आभाळाखाली अशा निसर्गरम्य ठिकाणी निवांत बसून हे सारे अनुभवणे म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत भरलेल्या शाळेसारखेच काहीसे. या डोंगराच्या पण खाली आपली गाडी, प्रचंड मोठा डोंगर आहे. पाऊण तासाची चढाई करून डोंगराच्या कुशीत वसलेलं एक सुंदर घर या ठिकाणी आज आपण पाहण्यासाठी आलोय. वाल राहतात ते इथं पिकवतात हा. ना, ते खाण्यासाठी मी जंगली प्राणी येतात. हे घर जे निसर्गाच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ते बाबा आहेत, यांचं ते घर आहे. येऊ का? आपण आता आतमध्ये घरात येऊन बसलोय. तर बाहेर इतकी थंड हवा आहे, घरात आल्या आल्या एकदम अशी ऊब जाणवली. किती वर्षापासून इथं राहताय असं वरती? वरती आता तुम्हाला तुमचं सगळं स्वयंपाक चुलीवरती चालतो? काय करताय आजी? मसाला हे पाटावर वरती. याचा खाऊन पहा, याची चव वेगळी. आता तुम्हाला इथं शेतीला आता तुम्ही जसं म्हणले रानटी जनावर भरपूर आहेत. रानटी जनावरांचा त्रास खूप होत असेल ना शेतीला? सवय जनावरांची लागलेली. हा, तुम्ही इथं राहताय तसं ते फक्त जनावरांमुळे. हा जनावर